काढून कपाने पाजणे. स्तनांमधून दूध काढण्याआधी याची खात्री करून घ्या की जो कप तुम्ही वापरात आणणार आहात तो गरम पाण्यामधून स्वच्छ सुकवलेला असावा. केवळ कोमट किंवा गरम पाणी किंवा साबणाचा वापर करून कप पूर्ण साफ करणे योग्य नाही. तर या व्यतिरिक्त तुमचे हात सुद्धा साबण लावून स्वच्छ कोरडे केले पाहिजे. बसून स्तनांमधून दूध काढणे ही एक योग्य स्थिती आहे. एका हाताने कप पकडून बोटणीच्या खाली धरून तुमच्या हाताने स्तनाला सहारा द्या. दुसऱ्या हाताने बोटणीच्या मागच्या पृष्ठभागावर स्तनाला दाब द्या. ही ती जागा आहे जेथे दूध ग्रंथी असतात. तुमची बोटे त्या जागेवरून बदला, कारण बोटणीच्या आजूबाजूच्या दूध ग्रंथी रिकाम्या होतील. प्रत्येक स्त्रीचे स्तन हे वेगळे असतात. तुम्हाला दूध काढण्यासाठी सर्वात चांगली स्थिती अवगत होईल. पहिल्या स्तनांमधून पूर्ण दूध काढून घेतल्यानंतरच दुसऱ्या स्तनासाठी हा प्रयोग करा. दुधाला एक स्वच्छ कपामध्ये झाकून ठेवा. हे दूध थंड जागेवर ठेवल्याने 8 तास खराब होत नाही. जर तुमच्याकडे शीत कपाट असेल तर 24 तास हे दूध सुरक्षित राहू शकते. पण लक्षात ठेवा, बाळाला दूध देताना ते गरम केले गेले पाहिजे. दूध पाजण्याच्या आधी तुमचे हात धुवून सुकवावेत. तुमच्या बाळाला दूध पाजताना एका स्वच्छ आणि सुकवलेल्या कपाचा वापर करावा. बॉटलचा वापर करू नये. कपाच्या तुलनेत बॉटल स्वच्छ करण्यास अवघड असते. या व्यतिरिक्त बॉटलची सवय केल्याने बाळाला आईच्या स्तनामधून दूध ओढण्यास त्रास होतो. बाळाला कुशीत घेऊन त्याचे डोके तुमच्या हाताच्या कोपरावर किंवा छातीजवळ ठेवा. कपाचा खालचा भाग ओठाच्या थोड्या मध्ये लावून पकडा. कपाला थोडेसे ओठाच्या पृष्ठभागावर दाब द्या, म्हणजे दूध ओठापर्यंत पोचेल. बाळाला स्वतः दूध आत ओढण्याचा प्रयत्न करू द्या. दूध बाळाच्या तोंडात टाकू नका. थोडेफार दूध सांडणे स्वाभाविक आहे. दूध पिऊन झाल्यानंतर तुमचे बाळ स्वतःच तोंड बंद करणार.